हॅलो नमस्कार, मी तुषार देशपांडे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम तर खूप खूप धन्यवाद ज्यांनी आम्हाला सबस्क्राईब केलं. आपण रिसेंटली 1400+ सबस्क्रायबर्स कंप्लीट केले आहेत, तर असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक असं ठिकाण ज्याला म्हणतात की ते 5000 वर्ष जुनं ठिकाण आहे. एक असं ठिकाणच नाही तर ती एक शाळा आहे, एक गुरुकुल आहे. हिंदू धर्मातील जे जुन्या पद्धतीचे गुरुकुल होते त्या गुरुकुलांपैकी एक, जिथे स्वयं भगवान श्रीकृष्णांनी एज्युकेशन प्राप्त केलं. बेसिक शिक्षा असती ती प्राप्त केली. भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी तिथे शिक्षण प्राप्त केलं. जे 64 कला आपल्याला माहिती आहे, भगवान श्रीकृष्णांनी 64 कलाचे ते ज्ञाता होते. जे काही वेद, त्याच्यानंतर युद्धनीती, त्याच्यानंतर अनेक अशा कला आहेत, त्या पुढे आपण बघणारच आहोत. या सर्व कलांची प्राप्ती त्यांनी या गुरुकुलमध्ये केली. हे गुरुकुल उज्जैन येथील मंगल ग्रह रोड इथे स्थित आहे. आणि हे गुरुकुल ऍक्च्युली महर्षी संदीपानी यांचं गुरुकुल होतं, जिथे भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा हे आपलं शिक्षण प्राप्त करायचे. आता भगवान श्रीकृष्णांचा कालखंड आपण जर बघितला तर ऑलमोस्ट 5000 वर्ष जुना, म्हणजे आपण म्हणून द्वापर युगात महाभारत झालं. द्वापर युगात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. तर त्या द्वापर युगामध्येच ऑलमोस्ट जेव्हा भगवान श्रीकृष्ण 11 वर्षांचे होते तेव्हा ते त्या गुरुकुलमध्ये गेले. त्या गुरुकुलमध्ये त्यांनी सर्व आपली बेसिक जी शिक्षा असते ती प्राप्त केली. 64 कला शिकल्या. त्याच्यानंतर महर्षी संदीपानी यांनी त्यांना जे आपण म्हणतो ना आपल्या भाषेत ट्रेन केलं, किंवा त्या कलांचं त्यांना शिक्षण दिलं. तर असंच एक ठिकाण उज्जैनमध्ये स्थित आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. चला सुरू करूया. मध्ये अनेक अशा ऐतिहासिक गोष्टी आहे पाहायला, ज्या आपल्याला पाहायला मिळतात.
इथे म्हणलं जातं की 6000 वर्ष जुनं एक शिवलिंग आहे, ज्याची अर्चना भगवान श्रीकृष्ण आणि गुरुकुलमध्ये शिकणारे अनेक जे विद्यार्थी होते ते याची पूजा अर्चना करायचे. हे शिवलिंग जे आहे 6 वर्ष जुनं आहे आणि आजही आपल्याला हे संदीपानी आश्रममध्ये बघायला मिळतं. त्यानंतर या शिवलिंग नंतर एक गोमती कुंड आहे. गोमती कुंड एक ॲक्च्युली जलसाठा आहे किंवा कुंड आहे, ज्याला असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण बघायचे की आपले जे गुरु आहेत महर्षी संदीपानी हे खूप दूर जातात आंघोळ करण्यासाठी किंवा पाण्यासाठी. तर त्यासाठी त्यांनी अनेक ज्या नद्या आहेत त्यांना आवाहन केलं आणि त्या नद्यांचं पाणी त्यांनी आश्रमामध्ये प्राप्त केलं, म्हणजे आवाहन करून ते पाणी तिथे संचय केला. तेव्हाच हे गोमती कुंड बनलं असं त्याचा इतिहास मानला जातो. हे गोमती कुंड पण आपल्याला तिथे बघायला मिळतं. तर अशा अनेक ऐतिहासिक गोष्टी या संदीपानी आश्रममध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर जर तुम्ही आपली उज्जैन ट्रिप प्लॅन करत असाल तर हे एक मस्ट व्हिजिट प्लेस आहे. जर तुम्ही उज्जैन जात असाल तर आता उज्जैनला गेलं की अनेक ठिकाणं आहेत. महाकाल मंदिर आहे, भैरवनाथ मंदिर आहे, त्याच्यानंतर रामघाट आहे, बडा गणेश मंदिर आहे. तर अनेक ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, पण महर्षी संदीपानी आश्रम हे मंगल ग्रह जो रोड आहे त्याच्यावर आपल्याला बघायला मिळतं. तर ही जागा पण तुम्ही नक्की व्हिजिट केली पाहिजे जर तुम्ही आपली उज्जैन ट्रिप प्लॅन करत असाल तर. धन्यवाद हा व्हिडिओ बघण्यासाठी. असंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा आमचे व्हिडिओज. थँक्यू.